Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed some questions based on mole concepts. Take down the next point now, very important point, that is relation between molecular weight and vapor density. Density. तुम्ही बाळांनो DPP मध्ये असेल किंवा व्हॉल्यूम मध्ये असेल रिलेटेड टू धिस पॉईंट क्वेश्चन स्टडी केलं असणार आहे वेपर डेन्सिटीचे. तुम्ही रीड केलं असणार आहे ते क्वेश्चन्स, बरोबर ना. पण ॲक्च्युअलमध्ये वेपर डेन्सिटी काय आहे आणि वेपर डेन्सिटीचं रिलेशन मॉलिक्युलर वेटसोबत काय आहे ते बघूया आपण. ठीक आहे ना. फर्स्ट ऑफ ऑल टेक डाउन द हेडिंग दॅट इज वेपर डेन्सिटी. डेन्सिटी इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणूया VD. करेक्ट. डेफिनेशन बघा काय आहे. वेपर डेन्सिटी मीन्स वेपर डेन्सिटी ऑफ ए गॅस is the ratio of densities of कुठलाही गॅस असेल, डेन्सिटीज ऑफ गॅस अँड हायड्रोजन सोबत घ्यायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे. गॅसची डेन्सिटी आणि हायड्रोजनची डेन्सिटी ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे काय आहे वेपर डेन्सिटी. सो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ गॅस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ हायड्रोजन. लक्षात आलं का. हायड्रोजनची डेन्सिटी आणि कुठल्याही गॅसची डेन्सिटी ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे काय असलं वेपर डेन्सिटी. ठीक आहे ना. त्यालाच इन शॉर्ट लिहूया आपण डेन्सिटी ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस म्हणाल ना इथं. सी हियर डेन्सिटी ऑफ गॅस अँड डेन्सिटी ऑफ हायड्रोजन. करेक्ट. ह्या दोन्हीचा रेशो. As you know that density is equal to density is equal to काय असतं. ठीक आहे. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे ना. येस. मास जनरली ग्रॅममध्ये असतो आणि व्हॉल्यूम जनरली कशामध्ये ml मध्ये. मग हे mlचं कन्व्हर्जन लिटरमध्ये पण करता येतं. समजतंय ना. मग डेन्सिटी घेते वेळेस ग्रॅम पर ml घेतो आपण. येस. मग लिटरसाठी सुद्धा आपण डेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. मग व्हॉल्यूम जनरली तुम्हाला लिटरमध्ये दिलेलं असतं आणि समटाईम्स ml मध्ये सुद्धा. करेक्ट. मग वेपर डेन्सिटीला असं लिहू शकतो का आपण वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ गॅसचा मास. बरोबर आहे ना. फॉर सर्टेन V liter व्हॉल्यूम. म्हणजेच काय मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास ऑफ गॅस फॉर सर्टेन लिटर ऑफ व्हॉल्यूम. आता इथे ml मध्ये दिले म्हणून ml मध्ये कन्सिडर करा. लिटरमध्ये दिलं असेल तर लिटरमध्ये कन्सिडर करा. 1 लिटरचा मास. करेक्ट ना. दॅट इज द डेन्सिटी. 1 ml चा मास दॅट इज द डेन्सिटी. क्लिअर आहे. येस. हे नोट करा. असं गॅसचा मास आहे कशासाठी फॉर सर्टेन लिटर व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम आहे तुम्हाला समथिंग. ठीक आहे. मास ऑफ H2 चा मास फॉर सर्टेन V liter
व्हॉल्यूम. एक फॉर्म्युला बनवला आपण. डेन्सिटी इज इक्वल टू मास फॉर सर्टेन लिटर व्हॉल्यूम आणि मास फॉर H2 फॉर सर्टेन लिटर व्हॉल्यूम. आता हे तुम्हाला नोन असणार आहे डेफिनेटली. कुठलं नोन असणार आहे? हायड्रोजनची डेन्सिटी नोन असणार आहे तुम्हाला. मास पर एस व्हॉल्यूम. करेक्ट. बघूया आपण पुढं. एक नोट लिहा. IMP आहे. वरचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी IMP. करेक्ट. ते आपण कन्व्हर्जन करत चाललोय. हे लक्षात आलं ना? की डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे. म्हणजेच काय? मास फॉर एस सर्टेन व्हॉल्यूम. मग तो लिटरमध्ये असेल किंवा ml मध्ये असेल. मग घेत्या वेळेस आपल्याला लिटरमध्ये घ्यायचं इथं. क्लिअर आहे का? ओके. म्हणजे थोडक्यात काय आहे की वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ गॅस डिवायडेड बाय व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास ऑफ कोणाचा H2 साठी डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे. त्यालाच आपण वर्डमध्ये लिहिलं मास ऑफ गॅस. करेक्ट ना? एस फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. समजते का? मास ऑफ H2 फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. वर्डमध्ये लिहिलं ते त्याच फॉर्म्युलेला. दिस इज द फॉर्म्युला. येते लक्षात? काय ही वेपर डेन्सिटी आहे. वेपर डेन्सिटी. समजलं का? ठीक आहे. पुढे चला. एक स्टेटमेंट लिहा इथं. इफ N, capital N, if N molecules are present in the given volume of a gas and hydrogen under similar condition of temperature and pressure. म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, सिमिलर ठेवायचं आहे. बघा, इफ N molecules are present in a given volume of a gas. तुम्हाला गिवन व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये काय आहेत? N molecules आहेत. करेक्ट. अँड हायड्रोजन. समजते का? N molecules गॅसचे पण आहेत, हायड्रोजनचे पण आहेत. अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. देन वेपर डेन्सिटी काय होतं बघा. वेपर डेन्सिटी इज इक्वल टू कसं लिहायचं? मास कोणासाठी? गॅससाठी. गिवन गॅस कुठलाही असेल ऑफ N molecules. तिथं कोणासाठी लिहिलं होतं? सर्टेन लिटर व्हॉल्यूमसाठी लिहिलं होतं, बरोबर ना? V व्हॉल्यूमसाठी. आणि इथं कोणासाठी लिहायचं आहे? नंबर ऑफ मॉलिक्यूलसाठी लिहायचं आहे, N साठी लिहायचं आहे. डिवायडेड बाय मास ऑफ एस कोणासाठी? H2 साठी. मास ऑफ H2. ठीक आहे. एस ऑफ कोणाचा? N मॉलिक्युल्स. ठीक आहे. मॉलिक्युल्स जर गिवन असतील त्या गॅसचे, तर त्याचा मास इंटू काय असणार आहे? ते मॉलिक्युल्स असणार आहेत. किंवा काय? मास ऑफ गॅस कोणासाठी असणार आहे? ऑफ N मॉलिक्युल्स. मास ऑफ दॅट H2 कोणासाठी? N मॉलिक्युल्ससाठी. करेक्ट. ठीक आहे. आता हे N मॉलिक्युल्सला कॅन्सल आउट करून आपण काय लिहू शकतो? येस, मास ऑफ गॅसचा मास कोणासाठी? ऑफ 1 मॉलिक्यूल लिहू शकतो ना? डिवायडेड बाय मास ऑफ H2 कोणासाठी आहे हा H2? मास ऑफ 1 मॉलिक्यूल. ठीक आहे ना? 1 मॉलिक्यूलसाठी घेतलं. केअरफुली करा. ठीक आहे. वेपर डेन्सिटी हे कन्वर्ट करून देतो तुम्हाला मी. ॲक्च्युली फॉर्म्युले जे आहेत ते सॉर्ट आउट करायचे आहेत आपल्याला. आता मास ऑफ 1 मॉलिक्यूल
डिवायडेड बाय मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ H2. करेक्ट ना? ठीक आहे. आता मास ऑफ वन मॉलिक्यूल म्हणजे काय असतो? मॉलिक्युलर मास. समजते का? वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर मास किंवा वेट म्हणू शकताय. मॉलिक्युलर मास ऑफ गॅस. माहिती आहे ना? मॉलिक्युलर मास ऑफ गॅस म्हणजेच मॉलिक्युलर मास ऑफ वन मॉलिक्यूल. दॅट इज मास ऑफ वन मॉलिक्यूल. करेक्ट? डिवायडेड बाय मास ऑफ H2. H2 मॉलिक्यूलचा मास किती? 2. करेक्ट ना? ओके. त्यालाच मॉलिक्युलर वेट पण म्हणू शकताय. ओके, इथं लिहा ऑरमध्ये मॉलिक्युलर वेट. आलं लक्षात? ओके, मग मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू काय लिहू शकताय? मॉलिक्युलर वेट और मॉलिक्युलर मास ऑफ गॅस. त्याला MOSW न पण इंडिकेट करतात का? वेट पण म्हणू शकताय ना. खूप महत्त्वाचं आहे हे, कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू काय असेल? 2 इंटू वेपर डेन्सिटी. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आलं का लक्षात? हा फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण. करेक्ट? काय केलं आपण इथं बघा. ओके, परत एकदा सांगतो. वेपर डेन्सिटी काय आहे? हा एक रेशो आहे. कशाचा? डेन्सिटीचा रेशो आहे. कोणाच्या डेन्सिटीचा? गिवन गॅस आणि हायड्रोजन. ठीक आहे. मग डेन्सिटी ऑफ गॅस, कुठलाही गॅस असेल, डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ हायड्रोजन केलं की त्याला म्हणायचं वेपर डेन्सिटी. त्यालाच डी गॅस डिवायडेड बाय डी हायड्रोजन म्हणू शकतो. ठीक आहे. तुम्हाला नोन आहे की डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग जनरली व्हॉल्यूम जे आहे ते ml मध्ये घेतो आपण, पण गिवन व्हॉल्यूम हे ml मध्येच असेल असं नाही. ओके, लिटरमध्ये पण असू शकते. ओके, म्हणून काय लिहिलं मी? वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ गॅस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ गॅस. आहे का इथं? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास डिवायडेड बाय अगेन व्हॉल्यूम. आता हा मास कोणासाठी आहे? सर्टेन व्हॉल्यूम ऑफ गॅससाठी. मग तो लिटरमध्ये दिलं असेल. करेक्ट? आणि मास ऑफ H2 फॉर सर्टेन व्हॉल्यूम ऑफ गॅस, हे वर्डमध्ये लिहिलं आपण. मास कोणासाठी आहे? V लिटरसाठी आहे. ओके, हा मास कोणासाठी आहे? H2 साठी. बरोबर आहे ना? ओके, मग H2 किती आहे? V लिटर आहे. समजलं हे? सो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू इस काय लिहिलं आपण? मास फॉर सर्टेन व्हॉल्यूम, सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. मास फॉर H2 इज फॉर सर्टेन V लिटर ऑफ व्हॉल्यूम. क्लिअर? ओके, आता सपोज N जर मॉलिक्युल्स असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्या व्हॉल्यूममध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत कन्सिडर करा. करेक्ट? मॉलिक्युल्स जर दिलेले असतील, तर काय कराल तुम्ही? त्या मॉलिक्युलचा मास घ्याल. समजलं का? मग N मॉलिक्युल्सचा मास आणि इथं सुद्धा N मॉलिक्युल्सचा एस मास. कुठले मॉलिक्युल्स आहेत? H2 मॉलिक्युल्स. हे फिक्स आहेत. करेक्ट? एस ह्या मॉलिक्युल्सलाच आपण काय केलं? वन मॉलिक्युलमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे मास ऑफ वन मॉलिक्यूल डिवायडेड बाय मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ H2. करेक्ट? आता मास ऑफ वन मॉलिक्यूल नोन आहे तुम्हाला. किती आहे? मास ऑफ वन मॉलिक्यूल इज इक्वल टू मोलार मास. समजतंय ना? मास ऑफ वन मॉलिक्यूल म्हणजेच त्याचा मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास घेतो आपण. मोलार मास म्हणजे वन मोलचा मास. वन मॉलिक्यूलचा मास म्हणजे मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय H2चा मास नोन आहे तुम्हाला 2 मॉलिक्युलर मास. सो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय 2. त्याला असं लिहाल M डिवायडेड बाय 2. करेक्ट ना? येस. किंवा त्यालाच काय लिहू शकतो आपण? M मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2. क्लिअर झालं हे? ठीक आहे. सो मॉलिक्युलर मास और मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 2 इंटू वेपर डेन्सिटी. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आता कंटिन्युअस. मॉलिक्युलर वेट किंवा M कॅपिटल M इज इक्वल टू 2 इंटू वॉट? वेपर डेन्सिटी. हा फॉर्म्युला लागणार आहे तुम्हाला. कशासाठी लागणार आहे? मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करण्यासाठी. आणि
हा फॉर्म्युला यूज कुठं करतात? ओके, तर काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी. नोट करून ठेवलं तरी चालेल. रिक्वायर्ड फॉर येस फाइंडिंग आउट मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला. क्लिअर झालं हे? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. ठीक आहे, हेडिंग द्या. रिलेशन बिटवीन मोलार मास between molar mass, ओके, एकतर एम म्हणू शकता. ओके, आता मोलार मास घेतोय आपण आणि मोलिक्युलर वेट इन ग्रॅम घेतलं तर तो काय असतो? मोलार मास असतो. मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम जर घेतलं आपण, ओके, कोणासाठी? 1 मोलसाठी, तर तो मोलार मास राहतो. करेक्ट? और सॉरी अँड व्हॉल्यूम. रिलेशन बिटवीन मोलार मास अँड व्हॉल्यूम. काय रिलेशन येऊ शकतं? ठीक आहे, आता हे रिलेशन स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला फाइंड आउट करायचं आहे. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ठीक आहे, ओके. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरसाठी ओके MW दॅट इज मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 2 इंटू काय आहे? वेपर डेन्सिटी. 2 इंटू वेपर डेन्सिटी इज इक्वल टू काय लिहू शकतो? 2 इंटू डेन्सिटी ऑफ गॅस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉट? H2. लिहू शकतो का असं? येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इज इक्वल टू परत काय लिहू शकतो आपण? 2 इंटू डेन्सिटीलाच काय लिहिलं आपण? ओके, येस, मास कोणासाठी? गॅससाठी. ओके, मास ऑफ गॅस फॉर कोणासाठी? सर्टेन व्हॉल्यूम. फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. म्हणजे मास पर लिटर म्हणतो ना आपण, सॉरी M डिवायडेड बाय V घेतो आपण. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. म्हणजे कोणासाठी आहे? सर्टेन व्हॉल्यूमसाठी. लिहू शकतो ना? ओके, इट मीन्स M डिवायडेड बाय V. समजलं? ह्या स्टेटमेंटचा मिनिंग हा होतो. मास फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. ओके, इंटू सॉरी डिवायडेड बाय M H2. ओके, कोणासाठी? फॉर सेमच फॉर सर्टेन V लिटर व्हॉल्यूम. करेक्ट. हे डिराईव्ह करून देतो मी तुम्हाला बोलून की बाबा फायनल जे काही इक्वेशन येतं ते कसं येतं. करेक्ट ना? ठीक आहे, पुढं लिहूया. ओके, त्याला असं लिहू शकतो आता और किंवा देअरफॉर मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 2 इंटू, ठीक आहे, मास ऑफ 1 लिटर गॅस. लिटरमध्ये घेतले व्हॉल्यूम, लिटर गॅस, एका लिटर गॅसचा मास डिवायडेड बाय मास ऑफ 1 लिटर H2. मास ऑफ 1 लिटर H2. ठीक आहे, आता नोन असू द्या तुम्हाला. ओके, ही फॅक्ट आहे की डेन्सिटी ऑफ H2 काय आहे? नोन आहे. डेन्सिटी ऑफ H2 इज इक्वल टू आहे 0.00089. करेक्ट, ग्रॅम पर ml. ग्रॅम पर ml. आता बघा लिटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, कारण हे आपण लिटरमध्ये घेतलंय ना. डेन्सिटी काय असते? ग्राम पर ml. तुम्हाला थोडंसं क्लॅरिटी येत असेल आता. ओके, सी हिअर 0.00089. किती झिरो आहेत? 4 झिरो आहेत. ठीक आहे ना? ओके, कशामध्ये आहे? हा ग्रॅममध्ये आहे. डिवायडेड बाय ओके पर ml, एका ml मध्ये. पर ml म्हणजे 1 ml. आता तुम्हाला हे नोन आहे की बाबा 1 ml इज इक्वल टू 10⁻³ लिटर. करेक्ट ना? कन्वर्ट करा. 0.00089 ग्रॅम डिवायडेड बाय ओके 1 ml इज इक्वल टू
10⁻³ लिटर. म्हणजे काय केलं आता, ग्रॅम पर लिटरमध्ये घेऊन गेलो आपण, लिटरमध्ये डेन्सिटी फाइंड आउट केलं, बरोबर आहे ना. ओके, आता त्याचा मास फाइंड आउट करायचा आपल्याला जनरली, करेक्ट. हे मास डिवायडेड बाय काय झालं, व्हॉल्यूम झालं. मास डिवायडेड बाय व्हॉट, व्हॉल्यूम. येते का लक्षात, करेक्ट ना. ओके, आता हे वरती जर घेऊन गेलं तुम्ही तर तुम्हाला मास फाइंड आउट करता येतो, समजते का. ओके ओके, से यार, हा वरती जर घेऊन गेला आपण तर काय येतं बघा बरं, 0.0000 ओके S089 इंटू 10⁻³ काय होईल 3 ग्रॅम पर लिटर होईल आता इथं, बरोबर आहे ना. ओके, लिटरसाठी झालं हे, समजते. ओके, मल्टिप्लाय जर केलं आपण तर हा डेसिमल कुठं येईल, ओके 1 2 3, करेक्ट. हा डेसिमल इथं येईल, 1000 मल्टिप्लाय करता, 10⁻³ म्हणजेच 1000 मल्टिप्लाय करताय तुम्ही. कुठे येतो डेसिमल, 089, ठीक आहे ना. पुढं सरकतो, इथं 3 zeros कमी केलं आपण, समजलं. ओके, ग्रॅममध्ये आहे, पर वॉट लिटर, ग्रॅम पर लिटर. ही काय झाली, डेन्सिटी ऑफ H2, समजलं, ठीक आहे. अँड वॉट, दिस इज मास अँड दिस वॉट, व्हॉल्यूम. समजलं का. मग मास किती आला, व्हॉट इज मास, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, करेक्ट. ठीक आहे, मग मास लिहू शकतो ना तुम्ही, मास ऑफ वॉट H2 किती मिळालं तुम्हाला, 0.089 मिळालं. कशामध्ये, ग्रॅममध्ये, ठीक आहे. पण व्हॉल्यूम कशामध्ये कन्सिडर केलेलं, लिटरमध्ये, लक्षात ठेवा. त्यावेळेस ओके मास किती आहे H2चा, 0.089 आहे, करेक्ट. आता हा मास तुम्हाला यूज करायचा फॉर्म्युल्यामध्ये, वरती फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण इथं, ठीक आहे ना. ओके, हाच कॉपी करूया खाली आता. ओके, कॉपी इट. See here, this is the formula. ओके, H2चा मास इथं ठेवू शकतो आता, कशासाठी, 1 लिटरसाठी. फाइंड आउट केलं ना आपण 1 लिटरसाठी, 1 लिटरसाठी. सो MW मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू 2 इंटू, समजलं का हे. ओके, मास ऑफ, हे ॲज इट इज, मास ऑफ 1 लिटर गॅस डिवायडेड बाय 0.089 ग्रॅम. हे कोणासाठी लिहिलं आपण, H2साठी लिहिलं. ओके, कारण त्याची डेन्सिटी आपल्याला नोन आहे. क्लिअर झालं हे, ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया, 2 डिवायडेड बाय 0.089 करा, केलं, ठीक आहे. सो डिवाइड जर केलं आपण, ओके, तर काय येतो बघा फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट, ठीक आहे ना. ओके, एस कशामध्ये येणार आहे, ग्राममध्ये येणार आहे डेफिनेटली, इज इक्वल टू, ओके, जी मीन्स ग्राम, लक्षात ठेवा, इज इक्वल टू काय येतं त्याचं आन्सर, 22.4 येतं. 2 डिवायडेड बाय 0.089चं आन्सर, ठीक आहे, इंटू काय, मास ऑफ 1 लिटर गॅस, मास ऑफ 1 लिटर गॅस. समजलं का, ठीक आहे. येस, नवीन फॉर्म्युला इस्टॅब्लिश केला आपण. ओके, 22.4 इंटू 1 किती होणार आहे आता, 22.4च होणार आहे. आलं का लक्षात, ठीक आहे. म्हणून काय, मॉलिक्युलर वेट इन वॉट, ग्रॅम, इज इक्वल टू काय, मास ऑफ 22.4 लिटर, ओके, काय येईल, गॅस. समजलं का. ओके, मल्टिप्लाय केलं 1 लिटरनं, सो मास इन ग्रॅममध्ये येणार आहे हा मास ऑफ 22.4 लिटर गॅस. दिस इज द न्यू फॉर्म्युला फॉर यू.
आलं का लक्षात? मॉलिक्युलर वेट म्हणा किंवा मॉलिक्युलर मास म्हणा. मॉलिक्युलर मास इज इक्वल टू 22.4 लिटर मास ऑफ 22.4 लिटर गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर STP. पूर्ण डिराईव्ह करून दिलं बळानं तुम्हाला, आणि हाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे ना? बाकीचं डेरिव्हेशन तुम्हाला कुठे विचारत नाहीत. आलं का लक्षात? फक्त तुम्हाला फॉर्म्युला नोन असला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. इन शॉर्ट असं लिहू शकताय, मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम इज इक्वल टू 22.4 लिटर ॲट STP. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. क्लिअर झालं हे? ठीक आहे. न्यू फॉर्म्युले मिळाले तुम्हाला आता. हे नेक्स्ट हेडिंग द्या, ग्रॅम मॉलिक्युलर व्हॉल्यूम. ग्रॅम मॉलिक्युलर व्हॉल्यूम. मॉलिक्युलर व्हॉल्यूम जे आहे किंवा मोलार व्हॉल्यूम जे आहे कशामध्ये घ्यायचं आहे? ग्रॅममध्ये घ्यायचं आहे. मोलार म्हटल्यानंतर समजलं, मॉलिक्यूल म्हटल्यानंतर तुम्हाला समजतंय आता. मोलार म्हटलं की 1 मोलसाठी, मॉलिक्यूल म्हटलं की एका मॉलिक्यूलसाठी. ग्रॅम मॉलिक्युलर ओके व्हॉल्यूम इन शॉर्ट. ठीक आहे. इट्स नोट करा. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आता स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर अगोदर एकच होते. ठीक आहे ना? नॉर्मल टेम्परेचर प्रेशर ओके इज इक्वल टू काय? टेम्परेचर काय असणार आहे? 273.15 केल्विन किंवा काय 0 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर काय? 1 ATM. ठीक आहे. आत्ता स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर ओके IUPAC कन्व्हेन्शननुसार डिफरंट घेतो आपण. STP टेम्परेचर किती? सेम, दॅट इज 273. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतात त्याला, 15 सॉरी केल्विन ओके और 0 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर काय घेतात इथं? 1 बार. ठीक आहे. एक नॉर्मल डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. समजलं? हे अगोदर दोन्ही जे आहेत ओल्ड कन्सेप्टमध्ये दोन्ही एकच घ्यायचे, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर और स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ओके. आता इथं मात्र काय करतायत? प्रेशर जे आहे ते 1 बार घेतलं जातं. ओके. बघा पुढं स्टेटमेंट. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल गॅस, 1 मोल ओके ऑफ गॅस किंवा गॅसेस सबस्टन्स म्हणू शकताय, गॅसेस सबस्टन्स ओके इज किती आहे? 22.4 लिटर. बरोबर आहे ना? ओके. येस, 22.4 लिटरच घेऊन जायचं आहे आपल्याला, कारण कॅल्क्युलेशन्समध्ये हेच यूज करायचं आहे. आता नवीन प्रॉब्लेम्स इंट्रोड्यूस नाही आहेत. बरोबर आहे ना? ओके. त्याच्यामुळं लिटर इज कॉल्ड ॲज ठीक आहे ग्रॅम मॉलिक्युलर व्हॉल्यूम. ओके. बघा व्यवस्थित. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस, एका मोलसाठी. ठीक आहे. किंवा गॅसेस सबस्टन्स इज 22.4 लिटर आहे. एका मोलसाठी किती आहे? 22.4 लिटर आहे. त्यालाच काय म्हणायचं आहे? ग्रॅम मॉलिक्युलर व्हॉल्यूम. वरती फाइंड आउट केलं आहे आपण. करेक्ट. ठीक आहे. पुढे बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप स्लोली सांगतोय वळण तुम्हाला मी हे. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर डेन्सिटी ऑफ H2 किती आहे? 0.00040 देन 89 ग्रॅम पर ml आहे का? ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ग्रॅम पर ml म्हणजेच त्याला असं लिहू शकतो ना, 0.0000089 हे ग्रॅम आहे, पर ml आहे. हे आत्ताच फाइंड आउट केलं आहे आपण. करेक्ट. आणि पर लिटर काय येतं मग? ग्रॅम पर लिटर. ह्या mlला जर लिटरमध्ये लिहायचं म्हणलं आपण ओके तर काय येतं? 0.00089
ओके ग्रॅम डिवायडेड बाय 10⁻³ लिटर. म्हणजेच काय येईल पर लिटरसाठी, एका लिटरसाठी. ओके 0.089 ग्रॅम पर लिटर. समजलं का? लिटरमध्ये कन्वर्ट केलं आपण त्याला. कन्वर्जन कसं करतोय मी लक्षात घ्या. समजलं का? मग एका लिटरसाठी इफ व्हॉल्यूम इफ व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती असणार आहे? 1000 ml. करेक्ट. देन मास इज इक्वल टू 0.089. ओके एस काय असणार आहे? ग्रॅम. क्लिअर झालं ना? हे लिटरसाठी झालं, एका लिटरमध्ये एवढं. करेक्ट. ठीक आहे, पुढं बघा आता. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके 0.089 काय हा? ग्रॅम H2. थोडंसं डिफरन्शिएट करण्यासाठी 0.089 H2. ओके एस काय आहे? गॅस. करेक्ट ना? ओके एस त्याचा मास दिलेला आहे. ऑक्युपाइज 1 लिटर ॲट STP. बघा 0.089 ग्रॅम H2 गॅस किती ऑक्युपाय करतो? 1 लिटर व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. करेक्ट ना? एका लिटर व्हॉल्यूमचाच हा मास आहे ना. समजते का? ओके रिलेशन्स कसं इस्टॅब्लिश करतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ओके हे 0.089 ग्रॅमसाठी झालं, 1 लिटर व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. तर 1 ग्रॅम किती ऑक्युपाय करतो? मग 1 ग्रॅम H2 ऑक्युपाइज हाऊ मच इज इक्वल टू. ओके काय हे 1 इंटू. समजते का? बघा 1 ग्रॅम इंटू वॉट 1 लिटर हे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला आहे. डिवायडेड बाय 0.089. ओके एस काय असेल? ग्रॅम असेल. 0.089 ग्रॅम. समजते का हे? ओके इझी आहे ना? ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. कशामध्ये येईल? लिटरमध्ये येईल आता हे. क्लिअर? ओके म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळालं इथं आता? येस 1 लिटर डिवायडेड बाय 0.089 ग्रॅम. कोणासाठी आहे? 1 ग्रॅम H2 साठी आहे. 1 ग्रॅम H2. ओके हे ॲटमचा मास झाला 1 ग्रॅम. मोलिक्युलर मास किती असतो H2चा? ओके देअरफॉर 1 ग्रॅम H2 ओके occupies 1 liter divided by 0.0 ओके 89. हे ग्रॅम कॅन्सल झालं ना. ओके 0.08 ओके 9. वन लिटर डिवायडेड बाय 0.089. तर 2 ग्रॅम H2. हा 2 ग्रॅम H2 काय आहे? मॉलिक्युलर मास of H2. 2 ग्रॅम H2 करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? आलं लक्षात हे? ठीक आहे. काय करायला आता? इज इक्वल टू 2 ओके इंटू हे काय येईल? 1 डिवायडेड बाय 0.089. क्लिअर? डिवायडेड बाय 1 म्हणजे कायच नसणार आहे. इज इक्वल टू हे डिवाइड केलं होतं आपण. किती येतं डिवायडेशन? 22.4. ओके एस काय येतं? लिटर येतं. समजलं का हे? एनी डाऊट? कशामध्ये फाइंड आउट केलं आपण? हे लिटरमध्ये फाइंड आउट केलं. मग लक्षात ठेवा ओके 2 ग्रॅम H2 करेस्पॉन्ड्स टू 22.4 लिटर म्हणजेच 1 मोल ऑफ H2. 2 ग्रॅम H2 म्हणजे काय आहे? ओके एस हा मोलिक्युलर मास ऑफ H2 इन ग्रॅम आहे. म्हणजेच काय आहे? 1 मोल आहे. समजलं? सो 1 मोल H2 इज इक्वल टू किती? 2 ग्रॅम H2 इज इक्वल टू 22.4 लिटर. ओके एस व्हॉट? H2 ॲट STP. समजलं का? म्हणजेच थोडक्यात काय हे तुम्हाला नोन आहे ऑलरेडी. हे फाइंड आउट केलं वळण आपण कशावरनं? त्याच्या डेन्सिटीवरनं.
क्लिअर झालं. सो 1 मोल ओके एस इज इक्वल टू किती आलं. हे कसं फाइंड आउट केलं समजलं का. 22.4 लिटर. 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर ॲट STP. करेक्ट. ग्रॅम मोलिक्युलर व्हॉल्यूम म्हणायचं त्याला. कुठलं व्हॉल्यूम. ग्रॅम मोलिक्युलर व्हॉल्यूम. कारण काय हे 2 ग्रॅम H2चं व्हॉल्यूम आहे. समजलं. हे 2 ग्रॅम H2चं व्हॉल्यूम. क्लिअर. ठीक आहे. प्रॉब्लेम घ्या. ओके सी हियर. ॲट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर ॲट NTP normal temperature pressure the density of a gas is 0.00445 gram per ml. given a density, then find its vapor density. ठीक है. and molecular mass. वेपर डेन्सिटी फाइंड आउट करायचं आणि मोलिक्युलर मास फाइंड आउट करायचं. गिवन काय आहे तुम्हाला. ओके नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला डेन्सिटी गिवन आहे गॅसची. किती आहे. 0.00445 ग्रॅम. मग तुम्हाला डेन्सिटी कोणाची नोन असली पाहिजे. हायड्रोजनची. बरोबर आहे ना. कारण वेपर डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी डेन्सिटी ऑफ गॅस लागतो आणि डेन्सिटी ऑफ हायड्रोजन. करेक्ट ना. सो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू काय येतं. डेन्सिटी ऑफ गॅस divided by density of what. H2 is equal to density of gas given आहे. किती आहे. 0.00445 divided by density of hydrogen किती आहे. 0.0000089. ठीक आहे ना. ओके हे अप्रॉक्सिमेटली येतं 50. हे युनिटलेस क्वांटिटी असणार आहे. समजलं ना. युनिटलेस क्वांटिटी का. ओके ग्रॅम पर ml कॅन्सल आउट होतं. 50 आली वेपर डेन्सिटी. नोट करून ठेवा. वेपर डेन्सिटी इज युनिटलेस. करेक्ट. ठीक आहे. मोलिक्युलर मास फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. किंवा मोलिक्युलर वेट म्हणू शकता त्याला तुम्ही. समजते. ठीक आहे. एम इज इक्वल टू काय लिहाल. 2 इंटू वॉट. वेपर डेन्सिटी. क्लिअर आहे. समटाइम्स काय लिहितात. MW. 2 इंटू वेपर डेन्सिटी इज इक्वल टू 2 इंटू 50 इज इक्वल टू वॉट. 100. आलं का लक्षात. 100. क्लिअर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इझी आहे प्रॉब्लेम हा सुद्धा. ओके वेट of 1 liter gas is 2 gram. Then find. ठीक है. Then find out its vapor density and molecular mass. वेपर डेन्सिटी आणि मोलिक्युलर मास. आता मात्र काय दिले. वेट दिले तुम्हाला ग्रॅममध्ये. म्हणजे थोडक्यात मास दिलेला आहे. मग डेन्सिटी ऑफ गॅस इज इक्वल टू काय आहे. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. करेक्ट. इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 ग्रॅममध्ये आहे. ठीक आहे. आणि हा लिटर आहे. लिटरचं कशामध्ये करायचं आहे. ML मध्ये करायचं आहे. डेन्सिटी ग्रॅम पर ML असते. बरोबर आहे ना. ओके येस. म्हणून काय केलं आपण. 1 लिटर 2 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 ओके वॉट ML. समजलं. ठीक आहे. डिवाइड जर केला तुम्ही तर काय येतं. 0.02 ग्रॅम पर ओके एस कशामध्ये येतं हे. ML मध्ये. ग्रॅम पर ML. करेक्ट. इथं डेसिमल पॉईंट जो आहे 0.0 ओके एस 0 2 0 येतील ना. 1 2 3 डिजिट्स येतील डिवाइड केल्यानंतर. ग्रॅम पर वॉट ML. दिस इज द आन्सर. करेक्ट. मग आता वेपर डेन्सिटी फाइंड आउट करायचं. डेन्सिटी ऑफ गॅस मिळालं तुम्हाला.
करेक्ट. वेपर डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ गॅस डिवायडेड बाय वॉट, डेन्सिटी ऑफ वॉट, H2 इज इक्वल टू, हे नोन आहे ना तुम्हाला, डेन्सिटी ऑफ गॅस अँड डेन्सिटी ऑफ H2 इज इक्वल टू, ओके, काय असणार आहे, 0.002 डिवायडेड बाय, करेक्ट, 0.00089. ओके, हे अप्रॉक्सिमेटली येतं 22.4, ओके, एस युनिट लेस आहे, 22.4. मॉलिक्युलर मास काय, 2 इंटू वेपर डेन्सिटी. ओके, 2 इंटू 22.4, 44.8. आलं लक्षात बळं नाही, वेपर डेन्सिटी. ठीक आहे. येस, खूप महत्त्वाचे फॉर्म्युलेज आपण स्टडी केले आज. एक सुरुवातीपासून बघा. ठीक आहे. एक तर वेपर डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ गॅस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला IMP. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय केलं आपण, मोलार मास, रिलेशन बिटवीन मोलिक्युलर वेट अँड वेपर डेन्सिटी फाइंड आउट केलं. ओके, काय हे रिलेशन बिटवीन मोलिक्युलर वेट means molecular weight, okay, is equal to काय आहे, 2 into vapor density, which is very very important formula. Correct. Derivation is not that much important, but this formula is very important. Relation between, okay, molar mass and volume. मोलार मास आणि व्हॉल्यूम. मोलार मास कशामध्ये असणार आहे, ग्रॅममध्ये असणार आहे. ठीक आहे ना. काय रिलेशन येतं दोन्हीमध्ये, येस, एकतर काय, मास ऑफ 22.4 लिटर गॅस किंवा काय मोलिक्युलर वेट इज इक्वल टू काय असणार आहे, ग्रॅममध्ये असणार आहे. हां, मोलार मास किंवा मोलिक्युलर वेट ग्रॅममध्ये 22.4 लिटर असणार आहे. बरोबर आहे ना. ग्रॅम मोलिक्युलर व्हॉल्यूम, ओके, येस, इज इक्वल टू काय असणार आहे, येस, 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर, 1 मोल. आणि 1 मोलचा, ओके, येस, मास किती असतो हे नोन आहे तुम्हाला. कुठलाही मास घेऊ शकता आता तुम्ही. हायड्रोजन, 2 ग्रॅम हायड्रोजन इज इक्वल टू किती आहे, 22.4 लिटर आहे. ओके, तसं काय, ऑक्सिजनचा मोलार मास किती असतो, 1 मोल ऑक्सिजन, 1 मोल O2 म्हणजे किती ग्रॅम, 32 ग्रॅम इज इक्वल टू, व्हॉल्यूम जर घेतलं 22.4 लिटर येतं. समजतंय ना, एका मोलसाठी, म्हणून 32 ग्रॅमसाठी. N2 जर घेतलं तुम्ही, 1 मोल N2, बरोबर आहे ना. ओके, मोल लिहा, दोन्ही एकच आहे, इज इक्वल टू 28 ग्रॅम येतं, इज इक्वल टू 22.4 लिटर. म्हणजे 32 ग्रॅमचं रिलेशनसुद्धा तुम्ही कशासोबत घेऊ शकता आता, लिटरचं. त्याला ग्रॅम मोलिक्युलर व्हॉल्यूम म्हणतो आपण, ग्रॅम मोलिक्युलर व्हॉल्यूम. समजलं बाळांनो हे. येस, आता हे फॉर्म्युले सॉर्ट आउट करा. ठीक आहे. आणि तुम्हाला DPP दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स ट्राय करा रिगार्डिंग वेपर डेन्सिटी. ठीक आहे. येस, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.